तर आपण NX मध्ये आधी ड्रिल जिग असेंब्लीचे पार्ट्स ड्रॉ केले होते. तर पहिला पार्ट होता बॉडी, नंतर ना हा वर्क पीस आहे. तर ते जे जिग आहे ते मास प्रोडक्शनसाठी बनवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हा वर्क पीस आहे, याच्यामध्ये आपल्याला 3 होल बनवायचे. तर इथं हे दाखवल्याप्रमाणे. नंतर ना हे बुश आहे, सेंटरचा बुश होता. नंतर ना हा नट, ही पिन आहे डावल पिन, ही प्लेट आहे वरची. नंतर ना हे स्पेशल वॉशर आहे आणि हा स्टड आहे. ठीक आहे. तर आपण आता हे सगळ्यांची असेंब्ली करणार आहे. तर न्यू फाईलमध्ये इथे असेंब्ली नाव द्यायचं, ड्रिल जिग असेंब्ली. आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. नंतर ना बघा फर्स्ट पार्ट कॉल करायचा बॉडी, त्याची पोझिशन घ्यायची 0लाच आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता याचे जे स्केचेस आले ते हाईड करायचे. नाहीच नंतर ना याच्या बॉडीवरती डबल क्लिक करायचं. नंतर ना इथे यायचं मॉडेल ट्रीमध्ये किंवा पार्ट नेव्हिगेटरमध्ये आणि इथं बघा ॲप्लिकेशनमध्ये मॉडेलिंगमध्ये यायचं, होम, आणि हे हाईड करायचं. नंतर ना पुन्हा इथं असेंब्लीवरती यायचं, डबल क्लिक करायचं. ठीक आहे. आपण याचे सगळे स्केचेस वगैरे हाईड केले. आता नेक्स्ट पार्ट ॲड करायचं. इथं ॲप्लिकेशनमध्ये यायचं, असेंब्लीजमध्ये सेकंड पार्ट कॉल करायचा वर्क पीस. त्याच्यानंतर ना मूव करायचा. मूव केल्यानंतर ना बघा इथं कन्स्ट्रेंट यूज करायचे. हा जो सेंटर आहे आणि हे अलाइन करायचे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा हा जो इनर फेस आहे हा रेस्ट करायचा, टच करायचा. कशाला? तर फीचरच्या हा एक फेस, या फेसला टच करायचा. ठीक आहे. टच केला बघा आपण, तर ह्याच्यावरती रेस्ट झालं आणि याला ओके करायचं. आता याच्यावरती डबल क्लिक करायचं. नंतर इथं जायचं, हे डॅटम हाईड करायचा, स्केचेस हाईड करायचे. ठीक आहे. नंतर ना पुन्हा असेंब्लीवरती यायचं. हा सेकंड पार्ट बसवला आपण. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा स्टड कॉल करायचं, ॲड कंपोनंट स्टडची पण पोझिशन ठेवायची 0लाच. हा तो हॉरिझॉन्टल आला, त्याला एकदा मूव्ह करा. मूव्ह केलं त्याला 90 डिग्रीमध्ये फिरवायचं. फिरवल्यानंतर ना कन्स्ट्रेंटवरती जायचं. इथं सेंटर ॲक्सिस, हा ॲक्सिस सिलेक्ट करायचा आणि हा ॲक्सिस ॲप्लाय करायचं. ॲप्लाय नाही झालं ते. ठीक आहे. पुन्हा कन्स्ट्रेंटवरती जायचं. कन्स्ट्रेंट इथं बघा सेंटर ॲक्सिस, हा ॲक्सिस सिलेक्ट करा
आणि हा ॲक्सिस सिलेक्ट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा, तर हा जो फेस आहे हा याला इथं टच करायचा. मग इथं टच यूज करायचं. हा फेस ह्याच्यासोबत टच करायचा. ठीक आहे. टच केला बघा, परफेक्ट टच झाला. नंतर ओके करायचं. याच्यावरती डबल क्लिक करा. इथं मॉडेलिंगमध्ये जाऊन हे सगळं हाईड करा. डाटा हाईड करा. स्केचेस हाईड करा. ठीक आहे. परत एकदा असेंब्लीवरती यायचं. नंतर नेक्स्ट बघा, टॉप प्लेट कॉल करायची. प्लेट. नंतर पॉईंट घ्यायचं 0-0लाच. आता मूव करायचं तिला. ठीक आहे. नंतर कन्स्ट्रेंट हे सेंटरचाच यूज करायचा. अलाइन ॲक्सिस. सिलेक्ट ऑब्जेक्ट. नंतर बघा, आता ओके करा. हे सध्याचं थोडं हाईड करा. त्याच्यानंतर पुन्हा कन्स्ट्रेंट आणि हा जो होल आहे याचा ॲक्सिस बघा. आता इथं हे जे डॉल होल आहे या डॉल होलची इथं झालं पाहिजे. पुन्हा एकदा कन्स्ट्रेंट आणि हे जे डॉल होल आहे याचा ॲक्सिस सिलेक्ट करायचं आणि इथला हा जो डॉल होल आहे याचा ॲक्सिस सिलेक्ट करायचा. ठीक आहे. याला ॲप्लाय करायचं आणि वरचं जे कन्स्ट्रेंट आपण केलं तर ते डिलीट करून टाका. ठीक आहे. आता पुन्हा एकदा कन्स्ट्रेंट आणि हा होल जो आहे याचा ॲक्सिस सिलेक्ट करा. हा ॲक्सिस आणि हा होल जो आहे याचा ॲक्सिस. कन्स्ट्रेंट याचा ॲक्सिस सिलेक्ट करा. ठीक आहे ना. त्याच्यानंतर ओके. ठीक आहे. आता हे कन्स्ट्रेंट बघा होत नाही, तर हे जे सेकंड कन्स्ट्रेंट होतं ते डिलीट करा. आता झालं आहे बघा. त्याच्यानंतर मूव करायचं. सिलेक्ट करायला ओरिएंटेशन बघा. आता हे जे डॉल होल आहे हे थोडंसं मूव करून घ्यायचं ह्या साईडला. तर हे फिरतं आहे बघा. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट थोडंसं इकडे फिरवा या होलच्या तिथं. तर हे होल आणि हे होल एकायचं झालं. ओके. आता पुन्हा कन्स्ट्रेंट यूज करायचं. कन्स्ट्रेंट मग हा सिलेक्ट करायचा आणि हा एक सिलेक्ट करायचा. ठीक आहे. तर मिसमॅच होतं आहे ते. ठीक आहे. आलं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि याला टच करायचं. आता हा फेस याच्यासोबत. ठीक आहे. इथं आता थोडंसं हे मूव झालं आहे बघा. तर याला पुन्हा काय करायचं,
कन्स्ट्रेंट कॉन्सेंट्रिक यूज करायचं, हा एक, आणि एक मिनिट हवा, हे टच डिलीट करावं लागेल कारण की आपण एक पार्ट हाईड केला होता. ठीक आहे, ही प्लेट मूव करा, वरच्या बाजूला मूव केली. ठीक आहे, नंतर ओके. तर ही जी प्लेट आहे आता कन्स्ट्रेंट ॲक्सिस अलाइन, ठीक आहे, ओके करायचं. नंतर कन्स्ट्रेंट टच, याच्यासोबत हे टच करा, ओके करा. बघा आता एकदम परफेक्ट अलाइन झालं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता डावल पिन कॉल करायची. ॲडमध्ये जायचं, स्टड पिन, बघा ही पिन कॉल करा, स्पेसिफाय मूव, ओके करा. आधी या प्लेटला डबल क्लिक करा आणि इथं हे ॲक्सिस आणि स्केच हाईड करा. पुन्हा ड्रिल जी असेंब्लीवरती या, सेम तसंच याचं पण करा. ठीक आहे, परत असेंब्लीवरती यायचं. आता कन्स्ट्रेंट यूज करायचे, अलाइन, याचा ॲक्सेस सिलेक्ट करायचं इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर या पिनला जस्ट मूव करायचं, मूव जस्ट सेंटरपर्यंत करायचं. ठीक आहे, आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. परत एकदा मूव करा थोडं, थोडंसं वरच्या बाजूला या. ठीक आहे, जस्ट सेंटरला अंदाजे आलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता ॲड करायचं आहे कंपोनंट, वॉशर. ॲड कंपोनंट वॉशर, मूव करा. त्याच्यानंतर कन्स्ट्रेंट टच, त्याला जर फिरवायचं असेल तर फिरवू शकता तुम्ही. हा एक फेस आणि हा एक फेस. ठीक आहे, नंतर ओके करायचं. पुन्हा वरतून नट ॲड करायचं, ॲड नट. ठीक आहे, हे जायचं 0-0लाच घ्यायचं. नंतर मूव करायचं वरच्या बाजूला, कन्स्ट्रेंट
आणि हा एक ॲक्सिस सिलेक्ट करायचं आणि त्याला परत एकदा मूव्ह करायचं बघा आता. सॉरी, टच. तर टचमध्ये हा फेस आणि हा बॉटमचा जो फेस आहे बघा इथं हा आलाय. ठीक आहे, याला ओके करायचं. नंतर पुन्हा सेकंड कंपोनंट पोझिशन ओके आणि वरती मूव्ह करा. ठीक आहे, नंतर कन्स्ट्रेंट अलाइन करायचं. हा ॲक्सिस सिलेक्ट करायचं आणि हा एक ॲक्सिस टच. ठीक आहे, ओके. नंतर याच्यावरती डबल क्लिक करा, याचे स्केचेस हाईड करा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता बुश बसवायची आपल्याला. आपलं इथं बुश बसवायचं राहिलं बघा, इथं मध्ये. तर 1 मिनटं हे कंपोनंट हाईड करा. आता बुश कॉल करायचं. झिरोलाच ठेवायचं. त्याची पोझिशन मूव्ह करा. बघा ते इथं बसणार आहे असं. ठीक आहे, तर मग नेक्स्ट काय करायचं, कन्स्ट्रेंट टच किंवा अलाइन करा. अलाइन ह्याच्यासोबत. ठीक आहे, नंतर ओके करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट पुन्हा बुश बसवायची इथं. ॲड कंपोनंट छोटा बुश कॉल करायचा. मूव्ह करा, त्याला पोझिशन द्या 0-0लाच. मूव्ह. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडं खाली या. बघा आता इथं काय करायचं, या ह्याच्यात बसवायचं आहे. ठीक आहे, तर मग इथं अलाइन नाही, सेंटर ॲक्सिस. ठीक आहे, नंतर अलाइन हा फेस आणि याच्यासोबत. बघा हे इथं इंटरफेअर झालं बघा. तर याचा अर्थ इथं काहीतरी आपलं चुकलेलं आहे, म्हणजे डायमीटर चुकलं आहे. ओके करा आणि या ज्या बुश आहे, हा बुश याच्यावरती डबल क्लिक करा. त्याच्या डायमेन्शन्समध्ये जा. काही डायमेन्शन चुकले का बघा, 16 आणि 20. इथं वर्क पीसमध्ये किती दिलेलं आहे बघा, आउटर डायमीटर 16 होता, आपल्याकडनं चुकलं आहे. तर 16 आणि 10 होतं. ठीक आहे, मग इथं स्केच चेंज करायचं, याला 10 करा. ओके करा. होमवरती फिनिश करायचं. नंतर पुन्हा हे स्केच, हे 16. ठीक आहे, नंतर एक्सट्रूड. याच्यावरती डबल क्लिक करायचं आणि हा रिजन सिलेक्ट करायचा. थांबा एकदा रिजन आपण परफेक्ट सिलेक्ट करू किंवा हे डिलीट करा.
आणि एक्सट्रूड हा फेस घ्या आणि इथं 25 तिथं 20 करा. ठीक आहे, आलं बघा परफेक्ट. आणि नंतर पुन्हा असेंब्लीवरती जा. ठीक आहे, याचा कलर चेंज करा रेड. ठीक आहे, असेंब्लीवरती या. नंतर बघा याला सिलेक्ट करायचं. तर हे जे कन्स्ट्रेंट आहे ह्याचा कलर चेंज झाला बघा. ठीक आहे, आता काय करायचं, याला सिलेक्ट करायचं. इथं असेंब्लीवरती यायचं आणि इथं बघा पॅटर्न कंपोनंट, इथं सर्क्युलर करायचं. वेक्टर शो करायचा व्हर्टिकल, पॉईंट द्यायचं 0 0लाच. आणि इथं टाकायचे काउंट 3 आणि इथं टाकायचा अँगल 120. ठीक आहे, 120च्या अबाउट परफेक्ट झालं नाही ते. आता आपल्याला इथं असेंब्लीचा ॲनालिसिस करावं लागेल. हा कंपोनंट मूव्ह करा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, तर हे जे कन्सेंट डिलीट करावं लागेल. ठीक आहे, कन्स्ट्रेंट हा एक ॲक्सिस सिलेक्ट करा आणि हा एक ॲक्सिस सिलेक्ट करा. ठीक आहे, नंतर अलाइन हा टॉपचा फेस आणि हा फेस ओके करायचं. आता पॅटर्न कंपोनंट करून बघू आपण. मग सिलेक्ट करा सर्क्युलर, वेक्टर, वर्टिकल, पॉईंट 0च ठेवा. काउंट टाका 3, अँगल टाकायचं 120. ओके, आता आपल्याला ही जी प्लेट आहे वरची, ते प्लेटचे होल चेक करावं लागेल त्यांचा पॅटर्न. कारण की ते जर परफेक्ट नसेल तर तिथं पण चुकू शकतं. तर तुम्ही असं असेंब्ली ॲनालिसिस करू शकता. ॲप्लिकेशन्स होममध्ये या. ट्रिम, नंतर पॅटर्न, सर्क्युलर, ओके करायचं. फिनिश आणि असेंब्लीवरती या. आता बघा आपल्या प्लेटमधले जे होल होते ते चुकले होते. तर म्हणजे काय की तुम्ही इथं असेंब्लीमध्ये जर काही वाटलं तुम्हाला ॲनालिसिसमध्ये, तर तुम्ही तिथून जाऊन डायरेक्ट करेक्शन करू शकता. या प्लेटवरती या आता आणि तिचे स्केचेस हाईड करा. या बूस्टचे स्केचेस हाईड करा पहिले. ठीक आहे,
नंतर पुन्हा असेंब्ली, नंतर हा बुश, याच्यावाली पण हाईड नाही, हाईड, परत असेंब्ली, नंतर जे हाईड केले होते आपण ते शो करून द्या. ठीक आहे. नंतर ही जी प्लेट आहे, प्लेटचे हाईड, पुन्हा असेंब्लीवरती यायचं. इथला नट आपला गायब झाला एक. ठीक आहे, आपण तो पुन्हा कॉल करू. असेंब्ली, ॲड कंपोनंट आणि नट, पोझिशन ओके आणि मूव करायचं. मूव केलं, कन्स्ट्रेंड, याचा ॲक्सिस आणि याचा ॲक्सिस सिलेक्ट करायचं. नंतर टच, बॉटम फेस, हा फेस ओके. आणि जो नट आहे, नटवरती डबल क्लिक करा, इथं जायचं, स्केचेस शो, हाईड. ठीक आहे, पुन्हा असेंब्लीवरती या, हाईड करा. तर बघा, आपण ही सगळी असेंब्ली कंप्लीट केली. तर तुम्हाला हा कंपोनंट जर व्ह्यूमध्ये जा आणि याची ट्रान्सपरन्सी कमी करा. बघा, इथं मध्ये गॅप आहे आणि असेंब्ली कंप्लीट झाली. बघा, इथं काय होणार, ड्रिल बीट येणार आणि इथं ड्रिलिंग करून जाणार. आणि हे जे जिग आहे हे काय करणार, ड्रिल बीटला गाईड करणार आणि कंपोनंट फिक्स ठेवणार. मास प्रोडक्शनसाठी बनवलेलं आहे. ठीक आहे.